सो हे एव्हरीवन, मी आली आता स्टुडिओला. तर असेल मेकअप म्हणजे डेली आपण मेकअप कसं करू शकतो, लाईट वेट या कमी प्रोडक्टमध्ये. सो चला तर मग प्रॉब्लेम नाही आहे स्किनचा, फक्त डार्क सर्कल आहे. सो आपण पहिले करणार आहोत सनस्क्रीम. माझी सनस्क्रीम विश केअरची आहे, जी लिक्विड फॉर्ममध्ये पण आहे. तुम्ही बघू शकता पूर्ण खाली येते, बघितली. मी डेली यूज करते सनस्क्रीन. ज्यांची खूप सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनी यूज करू शकता. ही क्रीम खूप सुंदर आहे. SPF 50+ आहे ही. आपण त्यानंतर घेणार आहोत मॉइश्चरायझर. ठीक आहे, माझ्याकडे फॉलो 52चे 3 शेड तुम्ही बघू शकता. तर त्यातला आपण शेड यूज करणार आहे माझ्या डार्क सर्कलसाठी 010. मी ना छोट्या मिरर घ्यायचे विसरले, 2 मिनिट. तुम्ही बघू शकता पूर्णपणे कवर आणि हाईड झाले ब्लॅक डार्क सर्कल माझे. आता पूर्ण कन्सिलर बेस पण करू शकता, जेणेकरून तुम्हाला जास्त हेवी नको असेल तर. क्वांटिटी कमी घेतली आहे आणि मी फाउंडेशन यूज करते आहे नार्सचं. सो नंबर आहे याचा 90, शेड नंबर 90. डन. इथपर्यंत आपण डन झालोय. आपल्याला आता काय करायचं आहे, पावडर लॉकिंग. तुम्हाला जर तुमचा मेकअप जास्त वेळ टिकायचा असेल तर तुम्ही लूज पावडरचा यूज करू शकता, किंवा अदरवाईज तुमच्या हिशोबाने कॉम्पॅक्ट पावडर यूज करू शकता. हां, सेट मेकअपसाठी तुम्ही मी जे यूज केलं आहे किंवा मी जो शेड नंबर यूज केला आहे तेच तुम्हाला यूज करता येणार नाही. मी फक्त एक जस्ट दाखवते तुम्हाला तुमच्या शेडनुसारच प्रोडक्ट परचेस करायचे. कोणताही फिल्टर नाही आहे, तुम्ही बघू शकता. एकदम डन, परफेक्टली डन आहे आपला मेकअप. आता मेकअप करायचं आपल्याला लॉक. ओके, बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर बेस आपला कन्वर्ट झालाय. सुंदर दिसते ना. चला तर अजून आपण याला शाईन देऊया. आहे युरोपचा कोणता शेड आहे हा? युरोपचा शुगर पिंक ज्योती. खूप सुंदर आहे. युरोपचे दोन्ही पण शेड खूप आवडतात. मी आता झाली आहे शूट आहे, सो त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं आपण पण रेडी व्हावं. लिप बाम आहे माझा, सो फेवरेट, तो पण विश केअरचाच आहे. आता लिपस्टिक यूज केली आज फर्स्ट टाइम. कशी दिसते मी कमेंट करा, सांगा मला. सुंदर दिसतोय ना बेस. काहीच नाही, सटल मेकअपमध्ये आपला राहिला आहे आता आय. आपण आता आय मेकअप स्टार्ट करणार आहे. तो मी पहिले घेतला आहे ट्रान्झॅक्शन शेड, सो ब्राऊनमध्ये. त्यानंतर आपण सेकंड शेड. तुम्ही बघू शकता किती सुंदर शाईन आली आहे. मी यूज केलं आहे स्विस ब्युटीचं ग्लोब मेकअप फिक्सर. सो खूप सुंदर आणि